पुण्याच्या मुंडवा कोरेगाव मधल्या सरकारी जमिनीचा पार्थ पवारांच्या कंपनीने केलेला व्यवहार रद्द करण्याची घोषणा अजित पवारांनी केली। पण व्यवहार रद्द झाला म्हणजे ते सुटले असं होणार नाहीये। 1 रुपयाचाही व्यवहार झाला नाही असं अजित पवार म्हणतायत खरं, पण तोच व्यवहार रद्द करण्यासाठी आता पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला 192 कोटी रुपये भरावे लागणार आहेत। त्यामुळे पवारांच्या अंगलट आलेल्या या प्रकरणाचं गणित नेमकं कसं आहे समजून घेऊया। पार्थ यांच्या अमेडिया कंपनीचं दिवाळं, व्यवहार रद्द तरी 192 कोटींचा फटका। रजिस्ट्री रद्द करायची असेल तरी पैसे भरावे लागतात, त्यामुळे त्या संदर्भातली नोटीस त्यांना इश्यू झालेली आहे। नजराना, ड्यूटी आणि दंडही लागणार। मुद्रांक शुल्काच्या संदर्भातली नोटीस ही देण्यात आली आहे, ती भरल्याशिवाय हा जो काही व्यवहार रद्द होत नाही। अमेडिया कंपनीला महसूल विभागाचं पत्र। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या कोरेगाव मधील जमीन खरेदीच्या कारणानं अजित पवारांची चांगलीच कोंडी झाली आहे। त्यामुळे शुक्रवारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत हा खरेदी व्यवहार रद्द करण्याची घोषणा केली। मला आज संध्याकाळी कळालं की यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे। पण आता अजित पवारांच्या या भूमिकेनंतरही पार्थ पवारांमागील वाद मालिका काही थांबायचं नाव घेत नाहीये। कारण हा व्यवहार रद्द करण्याची तयारी अमेडिया कंपनीने केली असली तरी महसूल विभागाने पार्थ पवारांना दणका देत अमेडिया LLPला पत्र पाठवून दस्त रद्द करायचा असेल तर 42 कोटी रुपये भरण्याच्या सूचना दिल्यात, ज्यात 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी आहे आणि दस्त करण्यासाठी 21 कोटींचा दंड हा समावेश आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील स्टॅम्प ड्युटी भरल्याशिवाय व्यवहार रद्द होणार नाही असं म्हणत पार्थ पवारांना मुद्रांक शुल्क भरण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिलाय। त्यांनी ही रजिस्ट्री रद्द करावी अशा प्रकारचा अर्ज केलेला आहे। त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना जे पैसे भरावे लागतात, कारण रजिस्ट्री रद्द करायची असेल तरी पैसे भरावे लागतात, त्यामुळे त्या संदर्भातली नोटीस त्यांना इश्यू झालेली आहे। त्यामुळे पुढची कारवाई जी काय ते होईल। मुद्रांक शुल्काच्या संदर्भातली नोटीस ही देण्यात आली आहे, ती भरल्याशिवाय हा जो काही व्यवहार रद्द होत नाही। पण हे एवढ्यावरच थांबणार नाही। ही जमीन महार वतनाची असल्या कारणानं त्या जमिनीच्या हस्तांतरणासाठी नजराना भरणं सुद्धा गरजेचं असल्याचं मत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभारे यांनी दिली आहे। त्यामुळे 21 कोटींच्या स्टॅम्प ड्युटी सोबतच पार्थ पवारांच्या कंपनीला 150 कोटींचा नजराना भरावा लागणार आहे। मुंडवा प्रकरण आहे, त्याच्यामध्ये जे पोलिसांना देण्याचे अधिकार एका अधिकाऱ्याला देण्यात आले होते पोलीस कंप्लेंट करण्याचे, त्याच्यामध्ये नजराना आणि स्टॅम्प ड्युटी असा उल्लेख आहे। आता त्या अधिकाऱ्यांनी तो नजराना हा उल्लेख का केला हे मला माहिती नाही, परंतु नजराना जर असेल, कारण ते अधिकाऱ्यांनी लिहिले म्हणजे त्यांनी काहीतरी विचार करून लिहिलं असेल, नजराना असेल तर मात्र ती किंमत फार मोठी जाईल, ते 1.5-200 कोटीच्या घरामध्ये जाईल। पण याचा खुलासा संबंधित अधिकारीच करू शकतात। अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं कोरेगाव पार्कमधली ही 40 एकर जमीन 300 कोटींना खरेदी केली, पण त्यासाठी कायद्याची मोडतोड आणि सरकारी महसूल बुडवल्याचं उघड झालं। त्यामुळे सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेतल्याचं दिसतंय। या प्रकरणातील दोषींवर निलंबनाची कारवाई सुरू झाली आहे। तसंच अमेडिया कंपनीचे पार्टनर असलेल्या दिग्विजय पाटलांवरही गुन्हा दाखल झालाय। आता वारे उलटे फिरू लागले, त्यामुळे व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ यांच्या अमेडिया कंपनीला कोर्टाचा भूर्दंड भरावा लागणार आहे। त्यामुळे पार्थ पवारांसाठी हा प्रकार म्हणजे खाया पिया कुछ नहीं, गिलास तोडा 12 आणा असाच म्हणावा लागेल। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। उघडकीस आलं म्हणून हे सगळं, उघडकीस आलं नसतं तर 500 रुपयात 40 एकर जमीन। कोरेगाव पार्कमधल्या जमीन घोटाळ्यावरून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार वादात सापडले। आता यावरून राजकारण पेटलंय। सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांनी सुद्धा अजित पवारांना टोले लगावण्याची संधी साधून घेतली आहे।
मुख्यमंत्री अजित पवार म्हणतायत मुलं संज्ञान झाल्यावर ते स्वतंत्र व्यवसाय करतात आणि जो व्यवहार झाला त्याची मला जराही माहिती नव्हती, कल्पना नव्हती. तिच्या सरकारमध्ये असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्याच्यात काय बोलू शकतो. लेनदेन संज्ञा नसली तरी आज्ञाधारक असा बरं. आता अजित पवार जे म्हणतात की सगळंच तुम्हाला फुकट पाहिजे का, अरे जरा पोराला सांगितलं असतं बरं झालं असतं. हा हात शेतकऱ्याने हातपाय हलवावे, मग तुम्ही घरी सांगा ना, घरी सांगा जरा. म्हणजे सगळं फुकट तुम्ही ओरपतायत आणि माझा शेतकरी भीक मागतच नाहीये, तो हक्काचे पैसे मागतोय. म्हणजे आपला पक्ष तर चोरलाच, मत तर चोरलीच, आता जमीन पण चोरायला लागली. काहीच होणार नाही याच्यामध्ये. 1-2 दिवस तुम्ही बसाल बोंबलत सगळे, आम्ही पण मोठे राजीनाम्याची मागणी करू, ही चौकशी करा, ती चौकशी करू. मुख्यमंत्री कोणी असला तरी त्याची गाय केली जाणार नाही. चौकशी समिती नेमतील, क्लीन चिट देतील, विषय संपला. झाले की नाही तसं?